सार्थ श्री ज्ञानेश्वरी मराठी अर्थवाचन अध्याय 3 कर्मयोग ज्ञानेश्वरी ओवी 238 पासून पुढे गीता श्लोक 37. श्री भगवान म्हणतात, पुरुषाला पापात प्रवृत्त करणारा हा काम आहे. हाच क्रोध आहे. तो काम रजोगुणापासून उत्पन्न होतो. मोठा खादाड आहे, म्हणूनच तो महापापी आहे. ह्या संसारात या कामाला वैरी समज. ज्ञानेश्वरी. तेव्हा हृदयास रमविणारा आणि योगीजन ज्याची निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो म्हणाला, सांगतो ऐक. हृदयामध्ये वास करणारे हे काम आणि क्रोध हेच पुरुषास पापामध्ये प्रवृत्त करणारे आहेत. कारण ह्या कामक्रोधांच्या ठिकाणी दया अजिबात नाही. फार काय सांगावे, दुसऱ्याचा नाश करण्यात ते यमाप्रमाणे समर्थ आहेत. काय सांगू, हे काम क्रोध ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरचे नाग व विषय खोऱ्यातील वाघ आणि भजन मार्गाचे मारेकरी मांग आहेत. देहरूप किल्ल्यावरील मोठे दगड व इंद्रियरूप गावातील कोंडवाडे आहेत आणि भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याचा ह्यांचा जगावर दपटशा आहे. हे मनाच्या ठिकाणी भासणारे मुळापासून असुरी संपत्तीतील असून रजोगुणाचे कार्य आहेत. ह्यांची तृप्ती अविद्येकडून होते. हे रजोगुणापासून झालेले आहेत खरे, परंतु तमोगुणाचे फार आवडते आहेत. म्हणून तमोगुणाने आपले सर्वस्व माजूरपणा व अज्ञान ह्यास दिले आहे. हे जीविताचे शत्रू आहेत, म्हणून मृत्यूचे नगरात ह्यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. काय चमत्कार सांगावा, ह्यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरत नाही आणि आशा ही यांच्या व्यापाराची वृद्धी करते. जिने सहज आपल्या मुठी वळल्या असता त्यात मावण्याला 14 भुवनेही कमीच, अशा तऱ्हेची जी भ्रांती ती आशेची धाकटी बहीण आहे. ही जी भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता तिन्ही लोक सहज खाऊन टाकते आणि तृष्णा हिच्या दास्य बळावरच पुष्ट होते. हे असो, पण मोहाच्या घरी ह्या कामक्रोधांना प्रतिष्ठा आहे आणि ज्या अहंकाराने सर्व जगाला नाचवून सोडले आहे त्या अहंकाराची ह्यांची देवघेव आहे. ज्या दंभाने सत्याचा कोथळा फोडून त्या दुष्ट कृतांचा पेढा भरला, त्या दंभाला ह्यांनीच जगात प्रसिद्धीला आणले. ह्यांनी पतिव्रतारूप शांतीला लुबाडून घेऊन मायारूप मांगिणीला सजवले आणि तिच्याकडून साधूंचे समुदाय भ्रष्ट करवले. ह्यांनी विवेक नाहीसा केला, वैराग्याची खोड मोडली आणि जित्या उपशमाची मान तोडली. ह्यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ला जमीनदोस्त केला आणि आनंदरूपी रोपटे उपटून टाकले. ह्यांनी ज्ञानाची रोपटे उपटून टाकली, सुखाचे नावसुद्धा पुसून टाकले आणि प्राणीमात्राच्या हृदयात त्रिविध तापांची आग उत्पन्न केली. हे शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून जीवातच जडून राहिले आहेत, परंतु शोध करायला गेले असता ब्रह्मादिकासही सापडत नाहीत. हे ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला बसतात, म्हणून जगताचा महाप्रलय करण्यास प्रवृत्त होऊन कोणाला आवरत नाहीत. हे कामक्रोध पाण्याशिवाय बुडवितात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राण्याला न कळता गिळतात. हे शस्त्राशिवाय मारतात, दोराशिवाय बांधून ठेवतात आणि तत्ववेत्यांना पैजेने आपल्या अधीन करून घेतात. हे चिखलाशिवाय रोवतात, पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी पोचल्यामुळे ह्यांच्या बरोबरीचे दुसरे कोणी नाहीत. गीता श्लोक 38. ज्याप्रमाणे धुराकडून अग्नी आच्छादित केला जातो व मळाने आरसा झाकला जातो, ज्याप्रमाणे वारेने गर्भ आच्छादित झालेला असतो, त्याप्रमाणे त्या कामाने हे झाकलेले आहे. ज्ञानेश्वरी. अर्जुना, फार काय सांगावे,
जेथे ज्ञान आहे तेथे हे काम क्रोध आहेतच. जसा साप चंदनाच्या मुळाला वेढून राहतो किंवा मोठेने गर्भ जसा आच्छादित असतो अथवा प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा पाऱ्याशिवाय आरसा ही ज्याप्रमाणे सापडायची नाहीत, ज्याप्रमाणे बीज कोंड्याने आच्छादिलेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधी पडले नाही. गीता श्लोक 39. हे अर्जुना, ज्ञानी पुरुषाचा नित्यवैरी, ज्याची भरती कधीच होत नाही व ज्याला पुरे असे कधी वाटत नाही, अशा या इच्छारूप शत्रूने ज्ञान आच्छादित केले आहे. ज्ञानेश्वरी. तसे ज्ञान हे स्वतः जरी शुद्ध असले तरी कामक्रोधाने आच्छादित असते, म्हणून ते गहन होऊन बसले आहे. अगोदर कामक्रोधात जिंकावे, मग ज्ञान प्राप्त होते. पण त्या कामक्रोधात जिंकणे कठीण, कारण ह्यांना जिंकण्याकरता जे जे अवसान आणावे ते उलट त्यांना सहाय्यकारी होते. जसे अग्नी विझवण्याकरता लाकडे टाकली असता ती त्यालाच सहाय्य करतात. गीता श्लोक 40. इंद्रिये, मन व बुद्धी हे या कामाचे आश्रयस्थान सांगितले जाते. हा काम या इंद्रियादिकांच्या योगाने ज्ञानाला आच्छादित करून देहवान देहाभिमानी आत्म्याला नाना प्रकारे मोहित करतो. ज्ञानेश्वरी. ज्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते ह्यांनाच मदत करतात, म्हणून या जगामध्ये हठयोग्यांना देखील हेच जिंकतात. मग हे काम क्रोध अजिंक्यच झाले असे तुला वाटेल, तर तसे मात्र नाही. अर्जुना, अशाही संकटातून पार पडण्यास एक उत्तम उपाय आहे, तो तुला साधेल तर सांगतो. गीता श्लोक 41. हे अर्जुना, म्हणून तू अगोदर आपली इंद्रिये नियमित करून, इंद्रियांचे नियमन करून शास्त्रज्ञान व आत्मसाक्षात्कार रूप ज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पाप्याला सोड, त्यांचा परित्याग कर. ज्ञानेश्वरी. ह्याचे मूळ वास्तव्य इंद्रियांचे ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते, म्हणून ह्या इंद्रियांना अगोदर सर्वथैव जिंक. गीता श्लोक 42. श्रोत्रादी 5 इंद्रिये बाह्य स्थूल देहाच्या अपेक्षेने उत्कृष्ट आहेत असे पंडित सांगतात. इंद्रियाहून मन श्रेष्ठ आहे व मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. जो बुद्धीहून पलीकडे असलेला साक्षी तोच प्रसिद्ध आत्मा आहे. असे झाले म्हणजे मनाची धाव कुंठित होऊन बुद्धीची सुटका होईल आणि मग तेथून ह्या दुष्टांचे बिऱ्हाड मोडेल. गीता श्लोक 43. हे पराक्रमी अर्जुना, याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून स्वतः सुसंस्कृत मनानेच त्याचे उत्तम प्रकारे स्तंभन करून जो हाती लागणे फार कठीण आहे अशा या कामरूप शत्रूला तू टाक. इति श्रीमद्भगवद्गीतास्तुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोग नाम तृतीयोऽध्यायः. ह्याप्रमाणे ह्यांची अंतःकरणातून वस्ती मोडली म्हणजे हे मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ दृष्टीस पडायचे नाही, त्याप्रमाणे राग आणि द्वेष जर नाश पावले तर ब्रह्मरूपी स्वराज्यच हाती आले असे समज. मग तो स्वतःच निजसुख भोगतो. हीच गुरु शिष्याची गुह्य गोष्ट, हेच जीव ब्रह्म्याचे ऐक्य. तू येथे स्थिर होऊन येथून कधीही हलू नको. संजय म्हणतो, राजा ऐक. सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपती श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलले. आता ह्यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती ऐकून अर्जुन प्रश्न करील. त्या कथेची योग्यता व रसिकपणा ही ऐकून श्रोत्यांना श्रवणसुखाचा सुकाळ होईल. निवृत्तीचे दास जे ज्ञानदेव ते म्हणतात, बाबांनो, आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही कृष्णार्जुन संवाद ऐका. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थदीपिकाया तृतीयोऽध्यायः. श्लोक 43 ओव्या
276. जय जय राम कृष्ण हरी.